बुलढाणा जिल्ह्यातल्या खुरमपूरमधल्या बंजारा वस्तीवरील शेतकरी खरीपातलं पीक घेतल्यावर पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडीसाठी जातात. पण ऊस तोडीसाठी भटकंती थांबवण्यासाठी याच वस्तीवरच्या कडूजी चव्हाण यांनी 2009 साली 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर पुण्याला जाऊन 3 वर्ष एका कंपनीत नोकरी केली. या काळात आईवडिलांची भटकंती थांबली, पण त्यांना शेतीत कष्टाचं काम होत नव्हतं. मग आईवडिलांच्या इच्छेने कडूजींनी 2012 साली नोकरी सोडली आणि पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. माझ्याकडे वडील उपार्जित 7 एकर शेती आहे. तर शेतीमध्ये आईवडील 2 एकरी 2 क्विंटलपर्यंत धान्य काढत होते. त्यांना काय ते परवडत नव्हतं, उत्पन्न काय बरोबर निघत नव्हतं. त्यावेळेला ते घर चालत नव्हतं म्हणून जॉबसाठी पुणेला गेलो. पुणे इथे जॉब केलं 3 वर्ष आणि 15,000 रुपये सॅलरी होती पर मंथ. शेती करायची तर चांगल्या पद्धतीने काहीतरी नवं करायचा कडूजींचा निर्धार होता. नोकरीच्या मिळालेल्या पैशातून कडूजींनी सुरुवातीला विहीर खोदली आणि रासायनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. पण रासायनिक निविष्ठांचा खर्च परवडणारा नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. दरम्यान याच काळात त्यांनी रेडिओवर कृषी अधिकारी हेमंत चव्हाण यांचं विषमुक्त शेतीचे एक व्याख्यान ऐकलं. त्यानंतर त्यातून त्यांना पाळेकरांच्या झिरो बजेट शेतीची माहिती मिळाली. नंतर पाळेकरांची पुस्तकं वाचून त्यांनी पाळेकरांशी संपर्क केला. त्यानंतर झिरो बजेट तंत्राने शेती करण्याचा निर्धार पक्का केला. हेमंत चव्हाण सरांचं नागपूर येथे आकाशवाणीवरून त्याची मुलाखत ऐकण्यात आली. तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं आणि नंतर आपले चव्हाण सरांनी मला पाळेकर सरांचा नंबर दिला. पाळेकर सरांना मी फोनवर बोलून कुरिअरनं पुस्तक बोलवले आणि पुस्तक बोलल्यानंतर त्याच्यामध्ये जसं जसं प्रयोग सांगितलं गेलं, दशपर्णी जीवामृत, घनजीवामृत, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र वगैरे त्याचं प्रयोग करून बघितलं आणि प्रयोग करता करता अनुभव वाढत गेले आणि नंतर रिझल्ट पण मिळायला लागला. कडूजींनी सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राची सविस्तर माहिती घेतली. यंदा कडूजींनी खरीपात 1.5 एकर मुगाचा पेरा केला होता. त्यातून 7 क्विंटल मुगाचं उत्पादन झालं. तर आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीपासून 8 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. तुरीची 2 वेळा खोडणी केली आणि त्यावर सप्तधान्यांकुरांचा फवारा केला. त्याचा चांगला फायदा त्यांना झाला. तर 1 एकरात त्यांना 10 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळालं. यापासून त्यांना अंदाजे ₹1,00,000 उत्पन्न अपेक्षित आहे. तर 30 गुंठ्यातल्या कापसापासून त्यांना 8 क्विंटल उत्पन्न मिळालंय. यापासून त्यांना ₹35,000 मिळालेत. या पिकांच्या बियाणं आणि मशागतीसाठीचा 10 ते 15,000 खर्च वगळता त्यांना 80 ते 90,000 नफा मिळणार आहे. कुटुंबात पत्नी, भाऊ आणि आई वडिलांची मोलाची मदत मिळतेय. विशेष म्हणजे हवामान बदलाच्या काळातही कडूजींना आपल्या पिकांपासून चांगलं उत्पन्न घेण्यात यश मिळालंय. सुरुवातीला काही हार्ड गेलं, थोडी मेहनत करावी लागली. नंतर काही लोक म्हणाले की नैसर्गिक शेती करताना सुरुवातीला काही उत्पादन वगैरे काही जास्त मिळत नाही, पण थोडी मेहनत घेतली तर नक्कीच मिळू शकते. मग नंतर मला यावर्षी खरीपामध्ये एकरी 10 क्विंटलचं सोयाबीन घेतलं आणि तूर घेतली मी 8 क्विंटल. त्याच्यामध्ये आंतरपीक घेतलं होतं मी 7 पोते. असं करून आणि 30 पाऊण एकरामध्ये कपाशी झाली मला 8 क्विंटल. आणि आता मी रब्बीमध्ये नैसर्गिक पद्धतीने गहू लागवड केली आहे आणि रब्बी ज्वारी, हरभरा, परत भाजीपाला पिके पण घेतलेले आहे, गोबी, खरबूज वगैरे. झिरो बजेट शेतीसाठी कडूजींनी 4 देशी गायी घेतल्यात. त्या गायींच्या शेण गोमूत्रापासून ते जीवामृत आणि दशपर्णी अर्क बनवतात. यापासून त्यांनी आपली शेती रसायनमुक्त केली आहे. त्याचबरोबर गायींच्या दुधापासून ते तूप बनवतात आणि त्याची विक्री करतात. यातून घर खर्च निघतो. तर गायींपासून मिळालेल्या 2 खोंडांची बैल बनवून विक्री करणार असल्याने त्यातून किमान ₹1,00,000 उत्पन्न मिळणार आहे. खरीप हंगामामध्ये मला 1,55,000चा निव्वळ नफा मिळाला आणि रब्बीमध्ये आता 50,000 उत्पन्न होईल. आणि नैसर्गिक शेतीमध्ये गोमूत्र आणि शेणाचा वापर करण्यासाठी मी देशी गाई घेतल्या 4. तर त्या देशी गाईला योगा नशिबाने 4 गोरे झाले. तर त्या 4 गोलाला 2 वर्ष जरी संगोपन केलं आपण तर कमीत कमी एका गोऱ्याचे ₹50,000 हिशोबाने 4 गोऱ्याचे जवळपास ₹2,00,000 होतात. तर ते निव्वळ ₹2,00,000 निव्वळ नफा आपल्या नैसर्गिक शेतीमध्ये गाईतून. आणि मंजुराचं माझ्याकडे आमच्या कुटुंबामध्ये पत्नी, भाऊ, आईवडील आणि 2 मावशी आहेत. तर मंजुराचा काही खर्च वगैरे लागत नाही. मला निव्वळ नफा उरतो शेतीमध्ये.
कपाशी काढल्यानंतर कडूजी या शेतात कोबी, भुईमूग, मिरची, वांगी, बीट या भाजीपाल्यांच्या पिकांची लागवड करणार आहेत. यापासून त्यांना विषमुक्त भाजीपाल्याचं उत्पादन मिळेल. कडूजींना यंदा खरीपातल्या सगळ्या पिकांपासून अंदाजे 1.5 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे, तर रब्बीच्या पिकांपासून अंदाजे 60,000चा नफा मिळेल. म्हणजे 3 एकर झिरो बजेट शेतीपासून कडूजींना 2 लाखांचा नफा मिळणार आहे. नैसर्गिक शेती पद्धतीमुळेच आज आपण लहान भावाला उच्च शिक्षण देऊ शकत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण रासायनिक शेती पुरत नसल्यामुळे ते परगावी ऊस तोडणीसाठी आमच्या इथून जवळजवळ 300 ते 400 मजूर बाहेरगावी कामाला जातात. पुन्हा काही गावातील काही रोजगार हमी योजनेचे काही कामं करत असतात, पण त्याच्यातून काही पुरत नसल्यामुळे ते बाहेर जातात. आमच्याच गावातील हा कडूजी चव्हाण हा पहिले शेती त्याला रासायनिक पुरत नव्हती म्हणून तो पुण्याला नोकरीसाठी गेला. एका चांगल्या कंपनीमध्ये 15,000 रुपये नोकरी त्याला होती, पण ते पुरत नसताना त्याला पुरत नव्हती. त्यांनी सहज काहीतरी रेडिओमध्ये काही बातमी ऐकली, कोण हेमंत सर आणि किंवा चव्हाण सर, पारेकर सर कोणाची त्यांनी बातमी ऐकली आणि त्यांनी ते झिरो बजेट आणि नैसर्गिक शेती करण्याचा ते उपक्रम चांगला केला आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी 1.5-2 लाखाचं उत्पन्न मिळवलं आणि 50 आणि 60,000पर्यंत उत्पन्न त्याला पुढे होईल. सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट तंत्राचं पुस्तक वाचून जीवामृत, दशपर्णी अर्क, घन जीवामृत बनवून सुभाष पाळेकरांच्या सल्ल्याने त्यांनी त्यांचा वापर केलाय. आज कडूजींचा रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी झाल्याने नफ्यात वाढ झाली आहे. शिवाय जमिनीचा पोत सुधारत असल्याने पिकांचं भरघोस उत्पन्न घेणंही शक्य झालंय. आज नोकरीच्या तुलनेत शेतीपासून मिळणारा नफा कमी नसल्याचं कडूजींचं म्हणणं आहे. नोकरीला होते तिथं 15,000 रुपये महिना होते. त्या घरची परिस्थिती बेकार होती. त्याला वाटलं की घरी शेतामध्ये जास्त उत्पन्न आहे म्हणून ते घरी आले आणि पहिले रासायनिक शेती करत होते. रासायनिक शेतीमध्ये आम्हाला काय पुरत नव्हते. अजित चव्हाण सरकडून नंबर घेतले, त्यानं सुभाष पाळेकरांनी कॉल केले, त्याच्याकडून पुस्तक आणले, त्याच्याजवळून असं भरपूर काय उत्पन्न निघून राहिलं. माझं शिक्षणाचं बराबर काय खर्च निघत नव्हतं, तर आता भरपूर उत्पन्न निघून राहिलं. यावर्षी 2 लाखाचं उत्पन्न निघलं, तर माझं बी शिक्षण बराबर चालू आहे. कडूजींची नैसर्गिक शेती पाहण्यासाठी आता गावातले शेतकरी येऊ लागलेत. आपणही अशीच नैसर्गिक शेती करणार असल्याचे शेतकरी सांगतात. सर्व्हिसला होते ते सोडून इथे शेतामध्ये आले आणि त्याला 15,000 रुपये पेमेंट होते. ते झिरो बजेट शेती करायला सुरुवात केली. विषमुक्त आम्ही खायला सुरुवात केली. आमचे आरोग्य चांगले आहे. विदर्भात कोरडवाहू शेती परवडत नाही, त्यामुळे खरीपातलं पीक घेऊन इथले बहुतांश शेतकरी ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जातात. मात्र कडूजींनी माळ रानात यशस्वी झिरो बजेट शेती करून 2 लाखांचं उत्पन्न मिळवून आपला मळा मात्र अतिशय गोड केलाय. विदर्भातल्या तरुणाईने झिरो बजेट शेती करण्यासाठी पुढे यावं असं कडूजींचं आवाहन आहे. गजानन भोरचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बुलढाणा.